समान व्यासाच्या 6 नळांनी एक पाण्याची टाकी 5 तासात पूर्ण भरते. जर यापैकी फक्त 3 नळ सुरू ठेवले तर टाकी किती तासात भरेल हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. बघा, शॉर्टकट पद्धत या ठिकाणी सांगतोय सोडवण्याची. सर्वात अगोदर आपण या ठिकाणी काय करणार, आपल्याला काय म्हटलं की 6 नळांनी जी टाकी आहे ती भरते फक्त 5 तासात. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी लिहायचं 6 नळ आणि 6 नळात टाकी भरते 6 नळांत टाकी भरते 5 तासात. आता म्हणतात त्यापैकी फक्त 3च नळ सुरू ठेवले. 6 नळाच्या खाली 3 नळ बरोबर किती वेळ? बस एवढंच. आता इथं सरळ सरळ भागाकार करायचा. कसा भागाकार? या 3 न 6 ला भागायचं. 3 1 3, 3 2 6. आता उरलं काय? 2 आणि 5 या दोघांचा गुणाकार करा. 2 पंचे 10. म्हणून या ठिकाणी आपलं जे उत्तर राहणार ते राहणार आहे 10 तास. किती उत्तर राहील आपलं या ठिकाणी? 10 तास. ऑप्शन क्रमांक ए मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. ठीक आहे, एवढं सगळ्यांचं क्लिअर झालेलं असेल. पुढचं गणित पहा. पुढच्या गणिताकडे मी आता या ठिकाणी फोकस करतोय. पहा, समान व्यासाच्या 4 नळांनी एक पाण्याची टाकी 10 तासामध्ये पूर्ण भरते. जर यापैकी फक्त 5 नळ सुरू ठेवले तर टाकी किती तासामध्ये भरेल हा प्रश्न विचारलेला आहे. कसं सोडवायचं आहे? सोडवण्याची टेक्निक बघा. सर्वात अगोदर आपल्याला म्हटलं काय की 4 नळांनी ही जी टाकी आहे भरते 10 तासात. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार की 4 नळ आणि 4 नळांनी टाकी भरती आहे 10 तासात, म्हणून 10 लिहिले. आता म्हणतात यापैकी 5 नळ सुरू केले, म्हणजे आता सुरुवातीला 4 नळ होते, आता 5 नळ सुरू राहतील तर टाकी किती वेळात भरेल? 4 नळाच्या खाली 5 नळ. बघा, एक नळ वाढवला तर किती तासामध्ये टाकी भरणार? बघा, आता या ठिकाणी आपण काय करणार, या 5 ने 10 ला भाग जाईल भागात. 5 1 5, 5 2 10. आता बघा 4 आणि 2 शिल्लक आहे. 4 आणि 2 चा गुणाकार 4 2 8. या ठिकाणी जी टाकी आहे ती 8 तासामध्ये पूर्ण भरली जाईल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी मध्ये आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळतं. ठीक आहे, एवढं सगळ्यांचं क्लिअर झालं असेल की या प्रश्नाचं उत्तर आपण कशा रीतीने सोडवलेलं आहे. ठीक आहे, पुढे समोरचं गणित एक्झॅक्टली सेम. त्यानंतर आपण टाईप चेंज करूयात. बघा, समान व्यासाच्या 4 नळांनी एक पाण्याची टाकी 9 तासात भरते. जर यापैकी फक्त 3च नळ सुरू ठेवले तर टाकी किती तासामध्ये भरेल हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. सेम पद्धत आहे, पद्धत आपली बदलणार नाही. बघा, सुरुवातीला म्हटलं की 4 नळ आहेत ज्यामुळं टाकी भरती आहे 9 तासात. मग मांडणी करा, या ठिकाणी 4 नळांना टाकी भरते 9 तासात, या ठिकाणी 9 तास. आता म्हणतात फक्त 3च नळ सुरू ठेवले. 4 नळाच्या खाली 3 नळ बरोबर किती तास? ठीक आहे, या ठिकाणी भागाकाराची प्रोसेस. या 3 ने 9 ला भागा. 3 1 3 आणि 3 त्रिक 9. आता बघा 4 आणि 3 शिल्लक आहेत. 4 आणि 3 या दोघांचा गुणाकार 4 त्रिक 12. या ठिकाणी जी टाकी आहे ती भरली जाणार 12 तासामध्ये. टाकी किती वेळामध्ये भरली जाईल? 12 तासामध्ये भरली जाईल. ऑप्शन क्रमांक सी मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळून जातं. ठीक आहे, एवढं सगळ्याला समजलं असेल. जी टाकी आहे 12 तासामध्ये या ठिकाणी भरली जाईल. समोर पुढचं गणित पहा. आता या ठिकाणी काय होतं, समोरचं गणित बघा काय म्हणतंय. टाईप 6 मध्ये सारख्या व्यासाच्या 3 नळांनी टाकी 10 तासामध्ये भरते. तर त्याच व्यासाच्या 5 नळांनी ती टाकी किती वेळामध्ये भरेल हा प्रश्न विचारलेला आहे. बस, बाकी काहीच नाही. बघा, आपल्याला काय म्हटलं त्यांनी की 3 नळ आहेत ज्यामुळं टाकी भरती आहे 10 तासात. मग या ठिकाणी मांडा 3 नळ आणि टाकी भरती आहे 10 तासात. 10 तास लिहिले. आता म्हणतात त्याच व्यासाचे 5 नळ पाहिजेत, म्हणून 3 नळाच्या खाली 5 नळ बरोबर किती तास? आता या ठिकाणी आपल्याला करायची आहे भागाकाराची प्रोसेस.
या 5 ने 10 ला भाग जाणार, म्हणून 5 1 5 आणि 5 2 10. आता उरलं काय, हे 3 आणि हे 2, तर 3 2 6. या ठिकाणी आपलं उत्तर राहणार की 6 तास. ठीक आहे, 6 तासामध्ये या ठिकाणी जी टाकी आहे आपली पूर्ण भरली जाईल. ऑप्शन क्रमांक ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत आहे. ठीक आहे, अजून आपल्याला बरेच गणित घ्यायचे आहेत. जवळपास 20 मिनिटं आपला क्लास ऑफर्स कधीच भेटणार नाही. त्यासाठी आत्ताच जा YG अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि प्रवेश निश्चित करा. कुठल्याही प्रकारचा फॉर्म्युला वगैरे यूज न करता शॉर्टकट रित्या या ठिकाणी आपण या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करतोय. पुढे समोर पुढचं गणित पहा. सारख्या व्यासाच्या 7 नळांनी एक टाकी 15 तासामध्ये भरते, तर त्याच व्यासाच्या 5 नळांनी टाकी किती वेळामध्ये भरेल हा क्वेश्चन या ठिकाणी केलेला आहे. कसा सोडवायचा आहे बघा. सर्वात अगोदर म्हटलं की 7 नळांनी जी टाकी आहे ती 15 तासामध्ये भरती आहे, म्हणून या ठिकाणी 7 नळ आणि टाकी भरती आहे 15 तासात, म्हणून 15. आता म्हणतात फक्त 5च नळ सुरू ठेवले, म्हणून 7 नळाच्या खाली 5 नळ बरोबर किती तास. ठीक आहे, बस भागाकाराची प्रोसेस. या 5 ने 15 ला भागायचं. 5 1 5 आणि 5 त्रिक 15. उरतं काय, 7 आणि 3 या दोघांचा गुणाकार. 7 गुणाकारात 3 तर 7 त्रिक 21 तास. किती वेळ लागणार या ठिकाणी, आपल्याला लागेल 21 तासाचा वेळ. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणचं उत्तर आपल्याला मिळून जातं. ठीक आहे, पुढे जाऊयात. बघा, सारख्या व्यासाच्या 6 नळांनी टाकी 5 तासामध्ये भरते, तर त्याच व्यासाच्या 3 नळांनी टाकी किती वेळामध्ये भरेल हा प्रश्न आहे. हे शेवटचं गणित आहे, त्यानंतर मी टाईप चेंज करणार आहे. ठीक आहे, बघा आता या ठिकाणी म्हटलं काय की 6 नळ आहेत ज्यामुळे टाकी 5 तासात भरती आहे. मग या ठिकाणी 6 नळ आणि टाकी जी भरती आहे ती 5 तासात, या ठिकाणी 5 तास. आता म्हणतात फक्त 3च नळ सुरू ठेवले, 6 नळाच्या खाली 3 नळ बरोबर किती तास. बस या ठिकाणी सरळ सरळ भागाकार करा. या 3 ने 6 ला भाग जाईल. 3 1 3, 3 2 6. आता 2 आणि 5 चा गुणाकार 2 5 10. या ठिकाणी उत्तर 10 तास. उत्तर किती येणार आहे, 10 तास. ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. आता सांगा सगळ्यांना समजलं का, त्यानंतर मी टाईप चेंज करतो आहे. समजलं का सगळ्यांना सांगा. एवढा जो टाईप आहे हा सगळ्यांना समजला का. असं कोणी आहे का की ज्याला समजलं नाही. नाहीये ना. ओके, नाही आहे. ओके, समजलं. ओके ओके ओके. ठीक आहे. ठीक आहे, सगळ्याला समजलं. ऋतिक सर, बॅच वाढवायची आहे ना, तर त्या ठिकाणी तुम्ही जो हेल्पलाईन नंबर आहे ना त्यावर कॉल करा. ठीक आहे, त्यावर कॉल करा. ठीक आहे, ओके. चला समोर आता पुढचं गणित या ठिकाणी मी घेतो आहे. थोडंसं या ठिकाणचं जे टाईप आहे मी आता चेंज करेल. ओके, बघा. हा बघा, समोरचा प्रश्न काय आहे बघा. आता टाईप क्रमांक 4. एक नळ एक टाकी 5 तासामध्ये भरतो, दुसरा नळ 10 तासामध्ये भरतो, तिसरा नळ 15 तासात रिकामा करतो. जर तिन्ही नळ एकदाच सुरू केल्यास टाकी किती वेळामध्ये भरली जाईल हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. बरोबर, मग हा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. तर सॉल्व्ह करण्याची पद्धत काय, पद्धत तीच राहील, पद्धत बदलणार नाही. पहिला नळ काय करतोय, 5 तासामध्ये भरतो आहे. या ठिकाणी पहिला नळ 5 तासात भरतो, 5 लिहून टाका. लिहिलं. नंतर म्हणतात
दुसरा नळ 10 तासात टाकी भरतो, या ठिकाणी दुसरा नळ तो भरतोय 10 तासात, या ठिकाणी 10. आणि तिसरा नळ 15 तासात टाकी रिकामी करतोय. ठीक आहे, हा जो तिसरा नळ आहे टाकी रिकामी करतोय म्हणून -15. ठीक आहे, सुरुवातीची दोन नळ टाकी भरत होते त्यामुळे त्यांच्या समोर प्लसचं चिन्ह राहील, पण तिसरा नळ टाकी रिकामी करतोय म्हणून त्याच्या समोर मायनसचं चिन्ह राहील. आता काय करणार आपण, ह्या ज्या संख्या आहेत, ठीक आहे, जसं की 5, 10 आणि 15 यांनी भाग जाणारी एक संख्या शोधणार. ती संख्या आहे मित्रांनो 30. या 30 ला 5 ने भाग जातो, 30 ला 10 ने भाग जातो, 30 ला 15 ने भाग जातो म्हणून 30 घेतलं. आता 5 ला किती न गुणू म्हणजे 30 होईल, 5 ला गुणावं लागेल मला 6 ने, 5 सक 30 झालं. 10 ला 30 करायचं तर 3 न गुणा लागेल, 10 त्रिक 30 झालं. 15 ला 30 करायचं तर 2 न गुणा लागेल, 15 दोन्ही 30. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, पहिले जे दोन नळ आहेत टाकी भरायचं काम करतायत म्हणून 6 आणि 3 ची बेरीज करा. बघा, पहिले दोन नळ टाकी भरायचं काम करतायत म्हणून या 6 आणि 3 ची बेरीज करा. 6 आणि 3 9, पण तिसरा नळ टाकी रिकामा करतोय म्हणून यांच्या बेरजेतून हे दोन मायनस करा. म्हणजे बघा 6 अधिक 3 9 आणि 9 मधून हे दोन मायनस, 9 मधून 2 मायनस जर केले तर या ठिकाणी 7 उरतील, इथं 7 लिहून टाकायचं आणि या 30 ला आता 7 न भागायचं, बस बाकी काहीच नाही. बघा या ठिकाणी पहा, 7 1 7, 7 चोक 28 बरोबर. आता या 30 मधून 28 जर गेले तर 2 उरतात, उरलेले 2 इथं वर लिहा. हा जो छेद आहे तो जशाला तसा आणि छेदात 7 आहे जशाला तसे, म्हणून आपलं उत्तर काय येणार 4.2/7 तास. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी मध्ये आपलं उत्तर आहे 4.2/7 तास. ठीक आहे, हे झालं आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढे पुढचं गणित बघा, एक्झॅक्टली सेम आहे. एक नळ एक टाकी 8 तासामध्ये भरतो, दुसरा नळ 10 तासामध्ये भरतो, तिसरा नळ 20 तासामध्ये रिकामा करतो. जर तिन्ही नळ सुरू केले तर टाकी किती तासात भरेल? बरोबर. बघा मांडणी करायची. या ठिकाणी पहिला नळ आहे, आपल्याला म्हटलं पहिला नळ 8 तासामध्ये टाकी भरतो, या ठिकाणी 8. दुसरा नळ 10 तासात टाकी भरतो, या ठिकाणी दुसरा नळ 10 तासात टाकी भरतो. पण तिसरा नळ 20 तासात टाकी रिकामा करतो म्हणून तिसरा जो नळ आहे तो मायनस मध्ये 20 लिहा. का -20 लिहिले? कारण तिसरा नळ रिकामा करतोय म्हणून -20. आता आपल्याला करायचं काय तर बघा, या ज्या तीन संख्या आहेत 8, 10 आणि 20, या तिन्ही संख्यांनी एक संख्या अशी शोधा की जिला या तिन्ही संख्याने भाग जाणार. बरोबर. मग अशी कोणती संख्या आहे रे की जिला भाग जाईल, सांगता येईल का? अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येला 8 ने 10 ने आणि 20 ने भाग जाईल? ठीक आहे, सांगू मग संख्या ती. मग बघा या ठिकाणी काय करणार, 20 ने भाग गेला पाहिजे, 10 ने भाग गेला पाहिजे आणि 8 ने भाग गेला पाहिजे. ती संख्या राहील 40. का 40 घेतली? कारण 40 ला 8 ने भाग जातो, 40 ला 10 ने भाग जातो, 40 ला 20 ने भाग जातो म्हणून 40 घेतलं. 8 ला जर 40 करायचं असेल तर 5 न गुणावं लागेल, 8 पंचे 40. 10 ला जर 40 करायचं आहे तर 4 न गुणावं लागेल, 10 चोक 40. 20 ला 40 करायचंय तर 2 न गुणावं लागेल, 20 2 40. आता मित्रांनो, पहिली जी दोन नळ आहेत ती टाकी भरायचं काम करतायत म्हणून या दोन संख्यांची बेरीज करा. 5 आणि 4 9. तिसरा नळ टाकी रिकामा करतोय म्हणून हे जे दोन आहेत या दोघांच्या बेरजेतून मायनस. म्हणजे बघा 5 आणि 4 9, 9 मधून हे जर दोन मायनस केले तर 7. ठीक आहे, 40/7 करायचं. बघा मग आता या ठिकाणी आपल्याला उत्तर सॉल्व्ह करता येतं. ठीक आहे, पहा 7 ने 40 ला बघा, 7 1 7, 7 5 35. ठीक आहे, 40 मधून 35 जर गेले तर 5 उरतात, उरलेले 5 इथं अंशात. हा जो छेद आहे जशाला तसा आणि छेदात 7 होते जशाला तसे, म्हणजे 5.5/7 तास. त्यामुळं ऑप्शन क्रमांक सी मध्ये आपलं उत्तर आहे. ठीक आहे, कुठल्याच प्रकारचं सूत्र वगैरे यूज न करता प्रश्नाचं उत्तर आपण बेटर पद्धतीने या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, समोर जाऊयात. बघा अजून एक्झॅक्टली सेम गणित आहे, काही फरक नाहीये, लक्ष द्या. प्रश्न पहा काय म्हणतोय, एक नळ एक टाकी 20 तासामध्ये भरतो, दुसरा नळ 30 तासामध्ये भरतो आणि तिसरा नळ 40 तासामध्ये रिकामा करतो. जर तिन्ही नळ एकदा सुरू केले तर टाकी किती तासामध्ये भरेल हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी सॉल्व्ह कसं करणार? बघा
सर्वात अगोदर काय म्हटलं त्यांनी आपल्याला, पहिला नळ 20 तासामध्ये टाकी भरतो आहे. या ठिकाणी पहिला नळ टाकी भरतोय 20 तासात, या ठिकाणी लिहिले 20. दुसरा नळ 30 तासात भरतो, या ठिकाणी दुसरा नळ जो भरतोय 30 तासामध्ये. आणि तिसरा नळ 40 तासात रिकामा करतोय, म्हणून हा जो तिसरा नळ आहे तो -40. ठीक आहे. आता एक अशी संख्या शोधा की ज्या संख्येला 20 ने, 30 ने आणि 40 ने भाग जाईल. ती संख्या आहे 120. या 120 ला 20 ने भाग जाईल, 30 ने जाईल आणि 40 ने जाईल, म्हणून 120 घेतलं. आता बघा, या 20 ला जर 120 करायचं असेल तर मला 6 ने गुणावं लागेल, बरोबर. 20 सख 20 असे. 30 ला जर 120 करायचंय तर 4 ने गुणावं लागेल, 30 चोक 120. 40 ला जर 120 करायचं तर 3 ने गुणावं लागेल, 40 त्रिक 120. आता बघा, पहिले 2 नळ टाकी भरायचं काम करतायत आणि तिसरा नळ टाकी रिकामा करायचं काम करतोय, म्हणून पहिल्या 2 नळाच्या बेरजेतून तिसऱ्या नळाची बेरीज मायनस. मग 6 आणि 4 या दोघांची बेरीज, 6 आणि 4 10 आणि 10 मधून हे 3 मायनस, 10 मधून 3 मायनस केले उरले 7, या ठिकाणी 7. आता 120 ला या ठिकाणी 7 न भागायचं, बघा उत्तर काय भेटतं आपल्याला पहा. मग 7 1 7, ठीक आहे, 7 1 7. 12तून जर 7 गेले तर 5 उरतात, उरलेले 5 इथं बघा 50 झाले. परत 7 7 49, 50 मधून 49 गेले तर 1 उरतो, 1 लिहा अंशात, नंतर छेदाला छेद आणि छेदात 7 आहे जशाला तसं. म्हणजे उत्तर किती, 17.1/7 तास. ऑप्शन क्रमांक डी, 17.1/7 तास आपल्या प्रश्नाचं या ठिकाणचं उत्तर आलंय. सगळ्यांना समजलं असेल. समजलं ना सगळ्यांना? क्लिअर समजलं का सगळ्यांना? या प्रश्नाचं उत्तर समजलं? झालं क्लिअर? ओके, ठीक आहे. हा, सगळ्यांना समजलं आहे. ओके 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 ओके, काही हरकत नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी मी टाईप करतो आहे चेंज. ठीक आहे, या ठिकाणी टाईप करतो आहे चेंज आता. ठीक आहे, घ्या पुढे. ओके, टाईप क्रमांक 7 बघा, टाईप क्रमांक 7 या ठिकाणी प्रश्न बघा, फार महत्वाचा आहे. मी थोडीशी कमेंट बंद करतो जेणेकरून तुम्हाला चांगल्या रीतीनं या ठिकाणी क्वेश्चन समजेल. बघा, टाईप क्रमांक 7 आहे. 2 नळ एक टाकी अनुक्रमे 10 व 14 तासात भरतात. दोन्ही नळ एकदाच सुरू केले, परंतु टाकी भरण्याच्या 3 तास आधी दुसरा नळ बंद केला, तर पूर्ण टाकी किती वेळामध्ये भरेल हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मग सोडवायचं कसं? ठीक आहे, सोडवायचं कसं तर सोपी पद्धत सांगतो, सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. सर्वात अगोदर काय करायचंय, जो पहिला नळ आहे तो भरतो 10 तासात. पहिल्या नळातून हे जे 3 तास आधी नळ बंद केलं ना, हे मायनस करणार. बघा काय म्हणतोय मी, पहिल्या नळाच्या वेगातून हे जे 3 तास आधी दुसरा नळ बंद केला का नाही ते मायनस करायचं. ठीक आहे, मग 10 मधून जर 3 मायनस केले तर उरले 7. उरले किती? उरले 7. आता गुणाकाराचं चिन्ह राहिलं काय, दुसरा नळ. दुसऱ्या नळाचा वेग 14 आहे, या ठिकाणी 14 झालं. त्यानंतर आता छेदात, छेदात काय करायचं, या दोन्ही नळांच्या वेगाची बेरीज. पहिला नळ 10 तास, दुसरा नळ 14 तास. 10 आणि 14 टोटल किती? 24, या ठिकाणी 24 लिहायचे. आणि प्लस हे जे 3 तास आधी भरलं गेलंय त्या ठिकाणी 3 तास. बस. आता या ठिकाणी बघा, या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 14 गुणाकारात 7, अगोदर दोघांचा गुणाकार करू. 14 7 98 आणि छेदात हे जे 24 आहे जशाला तसे, आणि समोर +3 ला +3. आता हे या ठिकाणी मी सॉल्व्ह करतो. ठीक आहे, बघा आता बघा, या 24 ने 98 ला भाग द्या. 24 1 24, 24 चोक 96. 98 मधून 96 गेले तर उरतात किती? 2 उरतात. 2 इथं लिहा आणि छेदात हे जे 24 होते ते जशाला तसे 24 झालं. आता परत समोरचे जे +3 आहेत ते जशाला तसे इथं. आता या ठिकाणी बघा,
हे 4 ला 4, त्यानंतर या 2 आणि 24 आहे, 2 ने भाग जाईल, बे 1 बे, परत बे 1 बे, बे 2 4, म्हणजे 1/12 झालं, 1/12 आणि समोर +3 ला +3. आता काय होणार, हे 4 प्लस मध्ये आहेत, 3 प्लस मध्ये आहेत, प्लस प्लसची बेरीज 4 आणि 3 7 आणि समोर 1/12 ला 1/12, म्हणून उत्तर येणार 7.1/12. ऑप्शन क्रमांक सी मध्ये आपलं उत्तर. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांना समजलं, काही विद्यार्थ्यांना समजलं नाही, त्यासाठी मी परत एकदा हेच गणित या ठिकाणी रिपीट करून दाखवतो, लक्ष द्या. ठीक आहे. ओके, काय झालं रे याला? बहुतेक हा प्रश्नच गेला, जाऊ द्या. बरं जाऊ द्या, गेला तो पहिला प्रश्न, बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम झाला, तेवढं पॅनल मध्ये काहीतरी झाला असेल. दुसरा प्रश्न एक्झॅक्टली सेम घेतो, म्हणजे तुम्हाला बेटर समजेल. ठीक आहे. सगळ्यांनी लक्ष द्या प्रश्नाकडे. हा, सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थितरित्या. सर्वात अगोदर प्रश्न वाचा. 2 नळ 1 टाकी अनुक्रमे 25 व 30 तासात भरतात. दोन्ही नळ एकदाच सुरू केले, परंतु टाकी भरण्याच्या 5 तास आधी दुसरा नळ बंद केला, तर पूर्ण टाकी किती वेळामध्ये भरेल हा प्रश्न विचारतात. सर्वात अगोदर काय करणार, जो पहिला नळ आहे तर त्यामधून हे जे 5 तास आधी दुसरा नळ बंद केला की नाही हे मायनस करायचे. 25 मधून 5 जर मायनस केले, ठीक आहे, तर या ठिकाणी राहतील 20 राहिले. नंतर गुणाकाराचं चिन्ह. आता दुसऱ्या नळाचा वेग किती आहे 30 चा, तो जशाला तसा 30 आणि छेदात आता या दोन्ही नळाच्या वेगाची बेरीज 25 आणि 30, 25 आणि 30 55, या ठिकाणी 55 आणि प्लस मध्ये हे जे 5 तास आधी दुसरा नळ बंद केला ते 5 तास. आता या ठिकाणी बघा 55 आहे आणि वर 30 आणि 20 आहे, 5 ने भाग जाईल, म्हणून 5 1 5, परत 5 1 5 आणि 5 सख 30. आता बघा 20 गुणाकारात 6, 20 सख 120, छेदात 11 ला 11 आणि प्लस 5 ला +5. आता बघा या ठिकाणी भागाकाराची प्रोसेस. आता या 11 ने 120 ला भागा, 11 1 11, परत 11 1 11, 12 मधून 11 गेले 1 उरतो, 10 झाले. 11 ने 10 ला भाग जात नाही, म्हणून 10 इथं लिहा आणि छेदात हे जे जशाला तसे 11 आणि प्लस 5 ला +5. आता बघा इथं +5 आहे आणि इथं +1 आहे, या दोघांची बेरीज होईल 5 आणि 1 6, त्यानंतर 10/11 झालं तसं 10/11, म्हणून आपलं उत्तर काय आलं पाहिजे 6.10/11. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए मध्ये आपलं उत्तर. आता सांगा सगळ्यांचं क्लिअर झालं का? आता सांगा, आता समजलं का सगळ्याला? आता समजलं का रे? आता सगळ्याला समजलं असेल, बरोबर ना? यस, बिलकुल, आता समजून जातं सगळ्याला. हा, अजून एक असंच गणित घेतो म्हणजे बेटर समजेल. ठीक आहे. ज्यांना समजलं नाही ना त्यांच्यासाठी मी अजून एक दुसरं गणित घेतो. लक्ष द्या, लक्ष द्या बरोबर. पुढचं गणित पहा. 2 नळ 1 टाकी अनुक्रमे 30 आणि 40 तासात भरतात. दोन्ही नळ एकदाच सुरू केले, परंतु टाकी भरण्याच्या 10 तास आधी दुसरा नळ बंद केला, तर पूर्ण टाकी किती वेळामध्ये भरेल हा प्रश्न आहे. बघा इथं काय करायचंय, सर्वात अगोदर पहिल्या नळाचा वेग आहे 30 चा, यामधून मायनस करणार 10 तास आधी दिलेला टाइम. त्या 30 मधून 10 जर मायनस केले तर उरतील 20 उरले. त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह. आता दुसऱ्या नळाचा वेग किती आहे 40 चा, तो या ठिकाणी 40. त्यानंतर छेदात आता या दोन्ही नळांची बेरीज 30 आणि 40 टोटल किती 70, या ठिकाणी 70 झालं आणि प्लस मध्ये हा जो 10 तास आधी नळ बंद केलाय ते 10 तास. आता या ठिकाणी बघा आपल्याला करायचं काय आहे. सर्वात अगोदर या ठिकाणी बघा 0 कॅन्सल होईल. ठीक आहे. 70 चा 0 कॅन्सल, 40 चा 0 कॅन्सल. आता 20 गुणिले 4 अंशात आहे, 20 चोक 80 होईल आणि छेदात 7 आहे, जशाला तसं 7 आणि समोर +10 ला +10 जशाला तसं. ठीक आहे. आता या 7 ने 80 ला भागायचं, 7 1 7, परत 7 1 7
8 मधून 7 गेले 1 उरतो, 1 इथं लिहा 10 झाले. परत 7 ने 10 ला भागा, 7 1 7. 10 तून 7 गेले 3 उरतात, म्हणून उरलेले 3 अंशात नंतर छेदात 7 दशाला तसं. मग 11.3/7 आलं बरोबर, आणि समोर +10 ला +10. आता बघा या ठिकाणी +10 आहे, या ठिकाणी 11 आहे, या दोन्ही संख्या प्लस मध्ये आहेत. 11 आणि 10 बरोबर किती 21, आणि समोर 3/7 दशाला तसं 3/7. त्यामुळे उत्तर काय राहणार 21.3/7. ऑप्शन क्रमांक डी 21.3/7. आता क्लिअर झालं का रे? आता क्लिअर झालं का सांगा? आता झालं का क्लिअर? ओके, ठीक आहे. आता झालं, सगळ्यांचं क्लिअर झालं आता. ओके, आता लगेच बुद्धिमत्तेचा क्लास सुरू होईल 1 मिनिटामध्ये. हा, आता 1 मिनिटामध्ये बुद्धिमत्तेचा क्लास सुरू होईल, सगळ्यांनी जॉईन करायचा आहे 1 मिनिटामध्ये.